सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना अटक झाली तर काय पडसाद उमटतील? नमस्कार, मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. निवडणुकीचे वातावरण सुरू झाल्यापासून सातारा लोकसभा मतदारसंघात ज्यावेळेला शशिकांत शिंदेंच्या नावाची चर्चा सुरू झाली तेव्हापासूनच ती कोणकोण विरोधी उमेदवार उदयनराजे भोसले यांनाही लागली आणि त्यांनी त्या बाजूने तयारी केली. त्यात कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी त्यांना अपेक्षितपणे मदत केली आणि ऐन निवडणुकीच्या मोक्यात ती प्रकरणं बाहेर काढली. त्याला साथ मिळाली राज्य सरकारच्या यंत्रणेची असं म्हणायला म्हटलं तरी चालेल. एकंदरीत 3 प्रकरणं आहेत मुंबई बाजार समितीची. त्यातलं एक शौचालय घोटाळा, दुसरं FSIचा घोटाळा आणि तिसरं गाळ्यांचे जे हस्तांतरण केलेले आहे तो एक घोटाळा आहे. तर शौचालय घोटाळ्यामध्ये आधीच अंतरिम जामीन शशिकांत शिंदेने घेतलेला आहे. आता काल गाळ्यांचं जे हस्तांतरण वगैरे आहे त्याच्याबद्दल गुन्हा दाखल झाला. शरद पवारांनी आव्हान दिलं की त्यांना जर अटक झाली तर साताराच जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटतील आणि आम्ही शांत राहणार नाही. भाजपची जी पहिल्यापासून रणनीती राहिलेली आहे अगदी देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर, तीच रणनीती जिल्हा पातळीवर किंवा लोकसभा पातळीवर आलेली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. त्याचं कारण असं, नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना सर्वात जास्त भीती आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची होती आणि निवडणुकीच्या तोंडावर कथित मद्य घोटाळ्यात त्यांना आत तुरुंगात कसं पाठवायचं याचं सगळं उत्कृष्ट प्लॅनिंग त्यांनी आणि त्यांच्या चेल्या चापाट्याने केलेलं होतं. त्यानुसार सर्व काही घडलं. त्यामुळं त्याचे परिणाम काय होतील ह्याचा अंदाज त्यांना घेता आला नाही. आज संपूर्ण दिल्ली राज्य असू देत किंवा पंजाब किंवा संपूर्ण देशभरात आज आम आदमी पार्टी 3 नंबरचा पक्ष आहे आणि केजरीवाल यांना तुरुंगात घातल्यामुळं सहानुभूतीची जी लाट निर्माण झाली तिचा फायदा इंडिया आघाडीला होताना दिसतोय. नाहीतर राहुल गांधींनी प्रचारात एवढी आघाडी घेतली नसती. दुसरी गोष्ट, काँग्रेसला प्रचारात आडकाठी आणण्यासाठी आणि त्यांनी जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी भाजपने त्यांची जी तिजोरी होती त्या तिजोरीला टाळा लावण्याचा उद्योग केला. त्यांचे काँग्रेस पक्षाचे एकतर इलेक्ट्रोल बॉन्डचा घोटाळा ताजाच होता, तो दडपण्यासाठी किंवा त्यातनं जो गोलमाल केला भारतीय जनता पक्षानं त्याच्यासाठी अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात डांबणे आणि काँग्रेसची खाती गोठवणे हे उद्योग केले. काँग्रेसला निवडणुकीत देश पातळीवर सभा किंवा जाहिरातींसाठी किंवा आणखीन काय त्यांचा प्रचार असेल त्यासाठी पैसाच मिळू नये अशी रणनीती मोदी शहा यांनी आखली. काही प्रमाणात ते त्यात यशस्वी झाले, परंतु यातून जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे देशात ती राज्यात पोचली आणि आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पोचली. मतदानाची कमी आकडेवारी हे त्याचंच द्योतक आहे. आता हे सातारा लोकसभेचे हे प्रकरण आणि ही वरची 2 प्रकरणं ह्याचा सारासार संबंध काय एकमेकांशी असा तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल. तर ही जी क्रोनॉलॉजी आपण लक्षात घेतली, केजरीवाल, शिबू सोरेन हे मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबणे, काँग्रेसची खाती गोठवणे आणि वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून त्यांचे लोकसभेचे उमेदवार त्यांच्यावर दाढे टाकणे वगैरे, तोच प्रकार इथं घडतोय साताऱ्यात असं म्हणायला वाव आहे. भले मुंबई बाजार समितीत काही घोटाळे झाले असतील, कारण ते काही प्रकरणं आता कोर्टात आहेत, त्यात पुढे त्यातून काय निष्पन्न व्हायचं ते होईल. जिथं
धूर येतोय तिथं काहीतरी जळतच असते, थोडाफार प्रकार घडलेला पण असेल. परंतु आत्ता या निवडणुकीच्या वेळी हे प्रकरण उजेडत येणं आणि इतर वेळेला 10-10 वर्ष, 20-20 वर्ष, 30-30 वर्ष तपास थांबलेला असताना आणि मोक्याच्या क्षणी असं विरोधी उमेदवारांना, विरोधी पक्षांना जेरीस आणणं, हा प्रकार फक्त भाजपच करू शकते. 1991-92 पासून या बाजार समितीत काही प्रकरणं सुरू होती आणि आत्ताची जी प्रकरणं आहेत ती 2009 पासून सुरू होती. पण त्याला आत्ताच मुहूर्त मिळाला. याचं कारण काय? तर याचं कारण लोकसभा हेच कारण सांगता येईल. शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर थोडंसं वातावरण त्यांच्या बाजूला झुकलेलं होतं. प्रचारात उदयनराजेंनी आघाडी मारली, कारण त्यांच्याबरोबर भाजपची केंद्रीय राज्य पातळीवरची यंत्रणा होती. शिवाय त्यांनी आधीपासूनच तयारी केलेली होती, त्यामुळं प्रचारात त्यांनी आघाडी घेतलेली आहे. परंतु शशिकांत शिंदेची परिस्थिती तशी नाही. ऐन वेळेला ते तयार झाले, ऐन वेळेला त्यांची उमेदवारी जाहीर झाली. खरं तर शरद पवार इकडं जागा कुणाला मिळत्या महायुतीची याचीच वाट बघत होते, परंतु शेवटी त्यांनी शशिकांत शिंदेची उमेदवारी जाहीर केली. आता अशी परिस्थिती आहे की निवडणुकीत पैसा हा महत्वाचा असतो आणि यंत्रणा राबवायला पैसा भरपूर लागतो. जो हिशोब निवडणूक आयोगाला, निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवला जातो त्यात आणि प्रत्यक्ष खर्चात खूप मोठी तफावत असते. त्यापेक्षा कितीतरी अधिक सगळेच उमेदवार खर्च करतात. या पैशाला मर्यादा निवडणूक आयोगामुळे बसलेल्या आहेत, ठिकठिकाणी धाडी पडत आहेत, ही गोष्ट खरी आहे. परंतु त्याचा जास्त वापर विरोधी उमेदवारांसाठी केला जात आहे हे दिसून येतं. आज जी शशिकांत शिंदे यांची यंत्रणा ढेपाळलेली आहे, त्यांची बाजू जी प्रचाराची कमकुवत झालेली आहे, त्याला हे एक कारण असू शकतं. आणखीन काही बरेच कारणं किंवा चर्चा लोकांच्यात आहेत की काही यंत्रणा आणि काही लोक, काही सत्ताधारी लोक त्यांच्या हाताखालील यंत्रणांमार्फत विरोधी उमेदवारांवर महाराष्ट्रातल्या नजर ठेवून आहेत. त्यांचे फोन कॉल्स, फोन रेकॉर्ड्स वगैरे याचे डिटेल्स घेतले जात आहेत, अशी चर्चा मतदारसंघात आहे. त्यामुळं ते कोणाशी संपर्क साधतात, काय बोलतात हे सुद्धा कळतं. आता अरविंद केजरीवाल यांना अटक झाली, शिबू सोरेन यांना मागच अटक झाली, काँग्रेसची खाती सील झाली. याचा संबंध इकडं अशा पद्धतीनं येतो की इथं पण तीच परिस्थिती झाली शशिकांत शिंदेची. प्रचारासाठी त्यांच्याकडे निधी उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येतं. शिवाय निवडणुकीच्या तोंडावर जर त्यांना अटक करून तुरुंगात डांबलं तर त्यांची बाजू कमकुवत होईल आणि लोकांच्या पुढे एक वेगळा संदेश जाईल. लोक भाजपला मतदान करतील असा एक गैरसमज भाजपच्या नेत्यांनी किंवा जे लोक ह्या प्रकरणात पुढे आहेत त्यांनी स्वतःचा करून घेतलेला असावा असं म्हणण्यास जागा आहे. दुसरी गोष्ट, या अटकेच्या निषेधार्थ सातारा लोकसभा मतदारसंघात फार मोठे आंदोलनं वगैरे होतील अशी शक्यता कमी आहे. कारण सध्या लोकसभेच्या प्रचाराचं वातावरण सुरू आहे. एकतर लोक सभांना वगैरे बाहेर पडत नाहीत, मोठे नेते आले तरी. उन्हाचा तडाखा मोठा बसतोय. त्यामुळं पक्षीय पातळीवर काही आंदोलनं झाली तर होतील, परंतु ज्या लोकांना मतदान करायचं आहे, जे लोक मतदान करणार आहेत त्यांच्या पुढे नक्कीच प्रश्न उभा राहील की हे निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम होऊन सत्ताधारी लोकांकडून चाललेलं आहे. एकतर लोक महागाईला कंटाळलेत, बेरोजगारीला कंटाळलेत, देश पातळीवरील कुठल्याही प्रश्नांशी भाजपला कुठलं घेणं देणं वाटत नाही. सामान्य माणसाच्या ज्या गरजा आहेत किंवा सामान्य माणसाला ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी कुठलीही आश्वासनं मिळत नाहीत. अशा सर्व पार्श्वभूमीवर लोकांनी आपली मनं तयार केलेली आहेत की ह्या वेळेला आपण काय करायचं.
देश पातळीवर एक संदेश गेलेला आहे की भाजपच्या विरोधात एक लाट आहे. शिवाय महाराष्ट्रात ही तीच परिस्थिती आहे. यानंतर लोकसभेनंतर बऱ्याचशा घडामोडी घडणार आहेत, परंतु तत्पूर्वी हे मतदान महत्वाचं आहे. आता हे जे प्रकरण आहे शशिकांत शिंदेचं, त्यात खरं काय खोटं काय ह्याला अजून 10 वर्ष लागतील कदाचित. कारण हे प्रकरण फक्त सत्ताधारी त्यांना वाटेल त्याच वेळेला ते पुढे आणू शकतात, परत दाबून ठेवू शकतात. त्यातलं अजित पवार किंवा छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे एक महत्त्वाची उदाहरणं आहेत. ज्यांच्या विरोधात रान तापून ठेवलं, ज्याने भ्रष्टाचार केला, त्यांनाच सोबत घेऊन हे लोक निवडणुकीत मतं मागतायत. आता शशिकांत शिंदे स्वतः म्हटले होते की मी जर भाजपमध्ये गेलो असतो, 4,000 कोटीचा घोटाळा केला असतो तर मी भाजपमध्ये गेलो असतो आणि स्वच्छ झाला असतो, मी एवढा घोटाळा केलेला नाही. पण यदा कदाचित जर अटक झाली या निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात, तर शशिकांत शिंदेंना फारसा प्रचार करायची गरज उरणार नाही. त्याची कारणं अशी आहेत की एकतर कराड, उत्तर दक्षिण पाटण हे तालुके भाजपच्या दृष्टीनं अत्यंत कमकुवत आहेत. जरी अतुल भोसले, मनोज घोरपडे तिकडं असले तरी राष्ट्रवादीवर, शरद पवारांवर प्रेम करणारी माणसं आहेत. आणि ही घटना घडली तर तिकडून मतांच्या बाबतीत खूप मोठी घडामोड होऊ शकते आणि ती भाजपच्या विरोधात होऊ शकते. याशिवाय शशिकांत शिंदेंचा स्वतःचा तालुका असलेला जावली तालुक्यात ते जे शशिकांत शिंदे जे म्हणतायत की हा रडीचा डाव खेळत आहेत, थोडक्यात हा रडीचाच डाव दिसतो आहे. त्यामुळे जावलीतून त्यांना पूर्ण सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. कोरेगाव मतदारसंघ जिथे शशिकांत शिंदे लढतात तिथूनही उठाव होईल मतांचा. त्याच्यानंतर वाईमध्ये जो मकरंद पाटलांचा गट आहे अजित पवारांच्या बाजूचा, ती लोक कधी भाजपला मतं देणार नाहीत. एकतर मदन भोसले उदयनराजेंच्या बाजूने आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर वाई, खंडाळा किंवा महाबळेश्वर पूर्वी जावलीला जोडलेला होता, ज्या वेळेला शशिकांत शिंदे तिथून निवडणूक जिंकत होते राष्ट्रवादीतून. त्यामुळे या तालुक्यांमधून सहानुभूतीची लाट निर्माण होऊन त्याचा फायदा शशिकांत शिंदेंना होऊ शकतो, किंबहुना फायदा झालेला आहे. अटक झालेली नसली किंवा झाली नसती किंवा पुढच्या 4-8 दिवसात नाही झाली तरी जे व्हायचं नुकसान होतं, भाजपचं जे नुकसान व्हायचं होतं ते झालेलं आहे ऑलरेडी. आता ते नुकसान थांबवण्यात भाजपची ताकद खर्ची होणार आहे. याचा अर्थ असा की भाजपनं किंवा त्यांची नेते मंडळी, त्यांचे थिंक टँक कोण असतील, त्यांनी जी हे प्रकरण लावून धरून फायदा उपटण्याचा प्रयत्न केला, त्यांना याचा तोटाच होण्याची शक्यता आहे. बघूया पुढच्या 4 दिवसात काय घडामोडी घडत आहेत, शशिकांत शिंदेंना अटक होते का किंवा काय. तोपर्यंत धन्यवाद.